पंच सामना चालू करा. अरुण घानगाव म्हणून कोणाचं तरी नाव आहे ईमेल आय डी वरती, त्याचा मोबाईल आहे त्याने कलेक्ट करून घ्या. त्यांचा मोबाईल आपण देतोय. ओके दादा. धनाजी चौधरी साहेब माझे गावचे नागरिक आहेत, उद्योजक, ते उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. कमलाकर आप्पा यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान मात्र केला जाईल. तेजस आणि शंकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. तेजस अर्थात टँगो जो संघ जिंकेल त्याला अनंत शेठ भोईर तलेगाव, विपुल 11 तलेगाव साठी. जर विपुल 11 तलेगाव जिंकत असेल तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. इथे पहिला बॉल, रनआउटची संधी, सिंगल कंप्लीट. चार षटकांची मॅच, एक सिंगल आली. स्ट्रायकर एंड वरती बॅटर शंकरला आपण पाहतोय. वेळ वाचवणं गरजेचं राहील. टॉस जिंकला सारंगी 11 या टीमनं. विलासदादा पाटेकर सारंगी 11 या संघाचे टीम ओनर आहेत. त्यांनी प्रस्तुत केलेला हा संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर शंकर, गोलंदाजी ट्रॅक वरती सतीश. तिचा हा बॉल सुंदररित्या हाताळला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती सतीश. स्ट्रायकर एंड वरती बॅटर शंकर. खेळ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल. बॅकफुटला गेले, जागा बनवली, गॅप शॉट सिलेक्शन, फटका चांगला, चेंडू सीमा रेषेचा भेद घेतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शंकरचा बार, बॉल सीमा पार. वालकेश्वर चषकाचा ब्रँडेड चौकार 4. पाच धावात दाफलकावरती 5 रन्स ऑन दिस बोर्ड. आज आमच्या मुख्य मंचावरती प्रमुख पाहुण्यांची इतकी उपस्थिती आहे ना की अक्षरशः आज बसायला जागा नाहीये. या स्पर्धेवरचा असणारा प्रेमा. फटका इथे चांगला ऑन साइडला फटका एक्झिक्यूटिव्ह केला. एक धाव तिथे कंप्लीट होईल. एकच धाव, एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिला आतापर्यंत. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या दाफलकावरती 6 धावा. 6 ऑन द बोर्ड. शाहीद 11 गुंडे संघ यावर्षी देखील चॅम्पियन पद पटकावत असेल ना. सलीमबाई शेख, उद्योजक डोलखाम
यांच्याकडनं एक बोकड दिला जाईल. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंड वरती बॅटर तेजस अर्थात टँगो. टँगो साठी हा बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि एक टप्पा खात बॉल साइड बाउंड्री लाईनच्या बाहेर. टँगोच्या बॅट मधून चपराट 4. अकरा धावा धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. लगातार 3 षटकार आणि लगातार 3 चौकार. जर विपुल 11 तलेगाव संघाचा कोणता बॅटर खेचत असेल ना, आदिनाथ दादा देशमुख उद्योजक तलेगाव यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1111 रुपयाचा कॅश प्राइज. वरचे 11 पण दिले जातील. हीच त्यांची खासियत आहे. फ्री हिट 6 बॉल. इथे सुंदर चेंडू हाताला फटका देखील चांगला एकदा कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मध्ये संघाची टोटल 13. विपुल 11 तलेगावची संघ आता जो ऍक्शन मध्ये ना, त्यांनी देखील 2 वेळा या स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकावलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला शाहिद 11 गुंडे याही टीमने देखील 2 वेळा चॅम्पियन पदाचा किताब. इथे फटका चांगला. तिथे चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडेल. क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल झाला आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावफलकावरती 15 धावा. प्रमुख पाहुण्यांची आज मांडी आली मुख्य मंचावरती. खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आयोजक शेखरभाई देशमुख असतील, अमित दादा देशमुख यांच्यावरती असणारं प्रेम हे जे मात्र दिसून येतं. आमचे डीजे तुषार कुठे असतील तर या संपर्क साधा संगीत कक्षाशी. हेमंत गोलंदाजी ट्रॅक वरती 15 धावा दफलकावरती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल. चेंडू पडल्यानंतर खालीच राहतो. हा चेंडू दाटेल. हा चेंडूच्या मात्र निर्धाव येताना पाहायला मिळेल. या स्पर्धेची खासियत आहे की फायनल डे चा विचार केला ना तर तुडुंब गर्दी या मैदानावरती असते. बंटी दादा उपस्थित होतात, त्यांचं वेलकम, सहर्ष स्वागत. इथे विकेट करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट झाली आहे. आमच्या लेखनदार खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे या स्पर्धेसाठी. दुसऱ्या बाजूला व्हाईट बॉलचा इशारा. नृत्य कलाकारांसाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज येतोय आमचे बंटी दादा देशमुख यांच्याकडनं. व्हाईट बॉल आला. संघाची टोटल 18 धावा. मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळेल कारण दिग्गज संघात दुसऱ्या फेरीतील. इथे फटका चांगला. फाइन लेग रिझन
तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. वीस धावा धाव फलकावरती. इथे चेंडू सुंदर इथे हाताळलाय. या स्पर्धेचा आज महाअंतिम दिवस आपण पाहतोय. खूप सारी मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. शेखरभाई देशमुख असतील, अमितदादा देशमुख असतील, सनी देशमुख असतील, पंकजदादा चौधरी असतील, श्यामदादा देशमुख, महेशदादा असेल. खूप सारी मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतल्या आणि संपूर्ण शिरोशीकर तलेगावकर त्यांची मेहनत आणि आज मेहनत त्यांची रंगाला येते. इथे हा चेंडू सुंदर इथे हाताला हेमंत काय जबरदस्त गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 5च धावा खर्च केल्यात, 5 चेंडू हाताळलेत. वेल वाचवणं गरजेचं राहील. आमच्या संगीत कक्षामध्ये आमचे परममित्र DJ तुषार ते देखील आता सज्ज होतील. फटका इथे चांगला, चेंडू हवेमध्ये, तिथे कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि बघता बघता इथे दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 2 धावा आल्या, 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 22. DJ तुषार थँक्यू DJ तुषार. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 22 धावा. शेवटचे 12 चेंडू आहेत. कारण आता विचार केला तर 4 षटकांची मॅच द्वितीय फेरीतील मॅचेस या 4 षटकाच्या होतील. वेल वाचवणं गरजेचं राहील. फायनल जास्तीत जास्त षटकांची कशी होईल ना याचाच विचार आपण करू. म्हणजे तुम्ही जितके लवकर सामने संपवाल ना फायनल तितकी चांगली होईल. अविनाश दादा हुमणे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्या माध्यमातून कूलर सौजन्य आम्हाला लाभलाय त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. सातत्यानं सर्वच मान्यवरांचं आणि या स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य लाभतं त्यांचं मनापासून आभार. इथे स्विच हिट करायचा प्रयत्न, चेंडू डॉट येतोय, चेंडू निर्धाव क्षमात्र येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रदीप. इथे चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लेग बायच्या स्वरूपानं 4 धावा.
थँक्यू. इथे फटका चांगला ऑन साइड ला एक सेटिव केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल. एकच सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 27 धावा. 27 ऑन दिस बोर्ड. लॉस ऑफ नाही, एकही विकेट अजून गमावलेली नाही विदाउट एनी विकेट. दुसऱ्या बाजूला एका बाजूला आपण तेजस अर्थात टँगोचा विचार करू. 7 बॉल 10 धावा. दुसऱ्या बाजूला शंकर 9 चेंडू मध्ये 11 धावा त्यांना बनवल्यात. पण आता इथून अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल. शंकर वेळ वाचवणं गरजेचं राहील. वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार. इथे जाऊन चेंडू पॅड वरती आदळतो. पण या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची लेग बिफोरची विकेट दिली जाणार नाही. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. लेग बाय झाला. लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 28 धावा. 28 ऑन दिस बोर्ड. आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल इथून, कारण दुसऱ्या बाजूला सारंगी 11 या टीमचा देखील बॅटिंग लाईनअप तगडा, त्यामुळे धाबा बनवणं गरजेचं राहील. टोळा आणि या टोळ्यावरती फुल टोल वसूल केला. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. सप्राट विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. महेंद्र भासे साहेब यांचा विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार मी शेखर दादांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करणार आहोत. प्रमुख अतिथी खास करून शेखर दादा अमित दादा यांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये उपस्थित होतात आणि साहेबांचा हा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. मान्यवरांचे विशेष आभार आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही व्यक्त करू. वेळेत वेळ काढून तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल हा विशेष सन्मान. त्यानंतर सुधाकर घारे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करणार आहोत. मान्यवरांची फार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि मान्यवरांचा विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांचा विशेष आभार. सुनील दादा हरड यांच्या वतीनं गजरे मॅडम आणि पवार मॅडम यांच्यासाठी फिर से एक बार 500 के इनाम. मान्यवरांचे विशेष आभार. आपण खास करून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. आमचे के भाऊ यांचाही विशेष सन्मान. भाऊ या तुम्ही आले या क्रीडा स्पर्धेला मजा आली. तुमचाही विशेष सन्मान खास करून आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं होतं. खास करून आमच्या शेखर दादांचे परम मित्र आहेत, जुने मित्र आहेत, म्हणजे लहानपणापासून असलेली मैत्री आहे आणि ती मैत्री आज जपताना के साहेब पाहायला मिळतात. एका मित्रानं केलेलं आयोजन दुसरा मित्र पाहण्यासाठी आलेला आहे. मित्रांचा हा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. मान्यवरांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करू या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. उपस्थित मान्यवरांचा मनापासून आभार. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स दर्शन.
चौकार आला तेजसच्या पाठमधून. अजून लगातार 2 आले ना. आदिनाथ दादा देशमुख 1111 रुपये. लगातार 3 षटकार आले. 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आदिनाथ दादा देशमुख तळेगावचे उद्योजक त्यांच्याकडनं. जबरदस्त बॅटिंग चालू. पहिल्या 2 षटकांचा विचार केला थोडंसं स्ट्रगल करत होते, पण आता ज्या प्रकारची बॅटिंग आणि अतिशय विरोधामध्ये आक्रमकतेची भूमिका साकारली आहे तेजस अर्था टँग होणं. ते चेंडू आता पायसा आहे. एक सिंगल तर आली आहे. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त बॅटिंग बंटी दादा भोईर. दादा किती लावायचे याच्यानंतर हॅट्रिकला? 5000. विकेट हॅट्रिक साठी 5000. पण आता 2च चेंडू शिल्लक राहिलेत. त्या 2 चेंडूवरती लगातार 2 विकेट आलाय. बंटी दादा यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार शंकर. चांगली बॅटिंग राहिली आहे. वेल वाचवणं गरजेचं राहील. इथे देखील त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गोल. ऑफ जोवेली मैदानाच्या आतमध्ये विवेक गायकवाड जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आणि विवेक गायकवाड जर शेवटच्या बॉलवर षटकार खेळत असेल तळेगाव संघाचा अर्धशतक कंप्लीट होईल. 50 धावा कंप्लीट होतील. आणि त्यासाठी तळेगावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्यामध्ये श्यामदादा असेल, आदी असेल, बाळा असेल, योगेश असेल, विपुल असेल, त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. नाव सांगायची गरज नाही. निखिल सरांनी सर्व काही सांगून दिलं. शेवटचा 1 चेंडू शिल्लक का. मोठा फटका येईल का ते पाहणं गरजेचं. इथे फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षक एक टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला. फेकी होईल. दुसऱ्या धावेचा कॉलला आणि ते बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 46 धावा. विजयाचं समीकरण सारंग 11 या टीम समोर 24 बॉल आणि 47 धावेंची गरज. खेळाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. मायक्रोफोन वरती चला आयोजक कमिटी मैदानाच्या आतमध्ये महेश निरगुडा मैदानाच्या आतमध्ये लाईन मारून घ्या. जशी खेळाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे गुरुवर्य द व्हॉइस ऑफ ज्युनियर निखिल ठोंबरे सर. धन्यवाद. आता वेग अनिकेत मते वेग वाढेल आता गोलंदाजीचा. विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य. थँक्यू डीजे तुषार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत. खास करून प्रफुल्लदादा देशमुख, रुपेशदादा डोंगरे, संदीप गायकर ठाणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार संघटना यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. प्रत्येक आईवा जेलासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चला क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं राहील. विपुल 11 तळेगाव
मुरबाड टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर शाहिद इलेव्हन गुंडे टीमचा कॅप्टन टॉस का बॉस या कक्षामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लगेच टॉस केला जाईल यानंतर मॅच आहे. मुरबाड टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर शाहिद इलेव्हन गुंडे टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. बॉल द्या ताबडतोब. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये. अमीरदादा देशमुख उपस्थित होत आहेत. त्यांचं वेलकम, त्यांचं सरचे स्वागत करू आमच्या या बालकेश्वर चषकामध्ये. अमीरदादा बंधू देशमुख यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. अमीरदादा बंधू देशमुख त्यांचं मनापासून आभार व्यक्त करू. सातत्यानं मोलाचं सहकार्य रफिकभाई शेख यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. दुसऱ्या बाजूला मुरबाड टीम आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. काय पारितोषिक आहे बंटी शेठ देशमुख आणि बंटी शेठ गोलक. रणजितदादा देशमुख उपस्थित होत आहेत. त्यांचं वेलकम, त्यांचं सरचे स्वागत आपण करू. बंटीदादा गोलपांचा विचार केला तरी या स्पर्धेचे तेही आयोजक आहेत. त्यांची देखील खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी लागलेली आहे. चला शाहिद इलेव्हन गुंडे टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. नाही एक प्रतिनिधी आला चालेल, आपण टॉस करून घेऊ. तुमचा निर्णय तुम्ही नंतर कळवला चालेल सर, पण आपण टॉस जो मात्र करून घेऊ, कारण मिड इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं राहील. जो संघ जिंकेल तो तालुकानिहाय क्रीडा स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं सहर्ष स्वागत. गुड इव्हिनिंग ऑल व्ह्यूअर्स. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. समालोचन कक्षामध्ये व्यतिरिक्त जेवढे आहेत त्यांना विनंती ही जागा सोडायची. इथे फक्त 12वे खेळाडू आणि एक स्कोरर, बाकी कोणच थांबणार नाही ही विनंती. फक्त 12वे खेळाडू व्यतिरिक्त इथे एकही जण थांबणार नाही, हे महत्वाची सूचना. नाही राहू द्या, मी त्यांचं नाव सांगतो बरोबर. अनिकेत मते गोलंदाजी मार्कवर तयार. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. चेक अविनाश दादा उमने त्यांच्याकडनं आम्हाला कूलर सौजन्य मॅन ऑफ द सिरीज साठी लाभलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करू. सातत्यानं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचं लाभतं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव आहे ते काय सर? व्हाईट बॉलचा इशारा. टॉस जे मात्र आपण करतोय दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. टेल असा कॉल आहे. कोण कॉल करतोय? ओके, शाहिद इलेव्हन गुंडे. हेड असा कॉल आणि टेल आलेला आहे. अमोल सर टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षक. ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस का बॉस या कक्षातून न्यूज येते. मुरबाड टीम विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. इथे टाकलेला हा चेंडू आणि इथे जबरदस्त झेल. अनिकेत मतेने पहिल्याच ओव्हर मध्ये अडथळा दूर केलाय. एक जबरदस्त विकेट. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद.
रणजित शेठ देशमुख यांच्याकडून कलाकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तेवीस चेंडू हे 40 धावा. अनिकेत मतेला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. न्यू बॅटर मैदानामध्ये नितीन दाखल होताना पाहायला मिळतील. काय वेग आहे या गोलंदाजाकडे आणि सातत्याची भूमिका सध्याच्या घडीला. ओ इथे सुंदर चेंडू जो मात्र टाकलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील 38 सर्कल मध्ये. डायरेक्ट हिट, धोकादायक, रन आउट, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. तिथे प्रशांत सूर्यराव अर्थात लाल्या आला. लाल्याचं क्षेत्ररक्षण जबरदस्त. धावफलकावर धावसंख्या वाढेल. धावफलकावर धावसंख्या 7. अनिकेत पठारे अर्थात पाटील जे मात्र उपस्थित आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावर 7. 20 चेंडू 40 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. 20 चेंडू 40 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. या स्पर्धेमध्ये लेग बी पूर्ण नाही आणि त्याचाच तोटा सध्याच्या घडीला टीम विपुल 11 तळेगावला भोगावा लागतोय. बॅटच्या साह्याने एक सिंगल. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. धावफलकावर धावसंख्या 8. 8 ऑन द बोर्ड. कोणता संघ फायनल मध्ये जातोय ते पाहायचं आपल्याला. एका बाजूला विलास पाटेकर यांनी प्रस्तुत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला विपुलदादा अधिकारी यांनी प्रस्तुत केलेला संघ. 8 ऑन द बोर्ड. गोलंदाज सय्या. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने जो मात्र टाकला वेगावर स्वार होतोय. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 8. 18 चेंडू 39चं समीकरण. संधी डीजे तुषारला. शेवटचे 18 चेंडू 39 धावा. शेखरदादा देशमुख. तदनंतर अमितदादा देशमुख. श्यामदादा देशमुख.
सनी देशमुख, बंटीदादा घोलप यांनी या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली आहे. बाळुकेश्वर प्रतिष्ठान शिरोशीने खूप सारी मेहनत घेतली आहे. त्यांना माळगावाचा सपोर्ट आहे, त्यांना तळेगावचा सपोर्ट आहे, त्यांना मानीची वाडी गावाचा सपोर्ट आहे आणि त्यांच्या माध्यमातून या विभागातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा अर्थात 15व्या पर्वामध्ये कैलासवासी शुभदा पांडुरंग देशमुख यांच्या स्मरणार्थ या क्रीडा स्पर्धेचं आयोजन वाळुकेश्वर चषक ही क्रीडा स्पर्धा आम्ही अनुभवता. गणेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला 8, 39 अजूनही बनवायच्यात. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचे. गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला चेंडू पाठचेच इष्टरक्षण थोडस खराब राहिलं. ते विवेक गायकवाडचं एक सिंगल या बॉलवर पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 9 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 17 चेंडू 38चं समीकरण. 17 चेंडू 38 धावा. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये, जो पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. इथे सगळे रातोके कातील आहेत. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 10 ऑन द बोर्ड 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आमचे हर्षलदादा देशमुख उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी शिरोशीचे मान्य श्री बापूजी पारसे साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांचा विशेष सन्मान सनी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. फुल टॉस बिग हिट केलाय, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक देखील दूरवरती आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत इथे एकच धाव. गणेशला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 11 आहे. 11 ऑन द बोर्ड. विजयाचं समीकरण 15 चेंडू 36 धावा. 15 चेंडू 36 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा फटका पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक सिंगल याही बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 12. जितू आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये 14 चेंडू 35 धावा. विशेष सन्मान आपण हे षटक संपल्यानंतर करू. 14 चेंडू 35 धावा. 2 बाद 12. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू जितूच्या पाठमधून फटका दमदार. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगा बेहतरीन चौका. तेरा चेंडू आणि 31 धावांचं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. या स्पर्धेला एक वेगळे रंग चढले, ज्यापासून सुनील दादा हारड उपस्थित आहेत, ज्यापासून अनिल पठारे अर्थात पाटील उपस्थित आहेत, होईर साहेब उपस्थित आहेत, तेव्हापासून रंग चढले त्या क्रीडा स्पर्धेला. इथे बॅटचेज क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू जाईल सीमा पार. या बॉलवर देखील 4 चौकार. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 20. 20 ऑन द बोर्ड. 12 चेंडू 27 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत. वैद्यकीय अधिकारी यांचा विशेष सन्मान विशालदादा देशमुख यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करणार आहोत. मान्यवरांची उपस्थिती खास करून या बाळुकेश्वर चषकासाठी लाभते आणि मान्यवरांचा विशेष सन्मान जो मात्र आपण व्यासपीठावर करतोय.
मान्यवरांचा विशेष आभार, खास करून आपण तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी दिला. आमचे हर्षलदादा देशमुख यांच्या विनंतीला मान देऊन साहेब उपस्थित राहिले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी भरारी त्यांनी घेतलेली आहे आणि खास करून वाळुकेश्वर चषकासाठी त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं मनापासून आभार. 12 चेंडू 27चं समीकरण. संजय आलेत आता षटक क्रमांक 3 मध्ये. गोलंदाज संजय यांच्या हातामध्ये बॉल. चला, वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं आहे, कारण अजूनही 2 सामने आहेत. हा सामना झाल्यानंतर 12 चेंडू 27चं समीकरण. पट्टीच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक वर्ग आहे, पट्टीवर बसलेले प्रेक्षक वर्ग, पट्टी सोडा ही विनंती. इथे संजय यांचा चेंडू, रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. एक सिंगल या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 26 धावा. 11 चेंडू 26 धावा. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं प्रथमेशला 3रं षटक दिलं होतं, परंतु या मॅच मध्ये संजय यांच्यावर विश्वास दाखवला. पाहूया संजय यांची कामगिरी कशा प्रकारे होती. 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता. टीम सारंग 11 या टीमला जितू महत्वाचा खेळाडू आहे मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकर एंडवर सचिन आहेत. संजय यांना पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. 11 चेंडू 26 धावा. संजय तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या पाठनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. 10 चेंडू 26 धावा. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये. तो कोणता संघ आहे ते आपल्याला पाहायचं. 2 वर्ष ही स्पर्धा तळेगावने देखील जिंकलेली आहे, तो आत्मविश्वास आहे. दुसऱ्या बाजूला सारंग 11 हा संघ आपण पाहताय. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी संजय याची. लाईन लेंथ अतिशय सुंदर. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये आता विजयासाठी धावा बनवायच्या त्या 26. 9 चेंडू 26 धावा. 26 धावा 9 चेंडू. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. संजय. संजयचा बॉल. इथे बिग हिट. जितूच्या पाठमधून आसमानी टोला. षटकार. आठ चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये धावा अजूनही बनवायच्या त्या 20. इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल. आठ चेंडू 19 धावा हे समीकरण. संजयला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. सारंग 11च्या विरोधामध्ये टीम विपुल 11 तळेगाव. 4 चेंडू जर सामना फिनिश केला तर नरेश दादा लिहे यांच्या वतीनं 1000. त्याडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. प्रशांत सूर्यराव अर्थात लाल्या त्याचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही. 7 चेंडू 17 धावा. 7 चेंडू 17 धावांचं समीकरण. मेहरबाई आजबे उपस्थित होत आहेत. वेलकम दादा, तुमचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. हर्षल देशमुख यांच्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करू. 7 चेंडू 17 धावा. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. आमचे मित्र लखनजी आरज उपस्थित होत आहेत.
त्यांचं सहर्ष स्वागत करू. 10व्या दिवसातून मला वाटतं दुसऱ्यांदा उपस्थित होतात. त्यांचं सहर्ष स्वागत. गावची क्रीडा स्पर्धा आहे म्हणून उपस्थित आहे 2 दिवस. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 7 चेंडू 17 धावा. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 6 चेंडू 17 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण. मॅच भरपूर महत्वाचे. कोण जिंकणार ते पाहायचे. कोणता संघ पहिल्यांदा फायनल मध्ये प्रवेश करतो ते आपल्याला पाहायचं. सारंग 11 की विपुल 11 यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय दमदार लढत ती देखील पाहायला मिळेल. एका बाजूला मुरबाड तालुक्यातील संघ, दुसऱ्या बाजूला शहापूर. फ्रेंडशिप 11 मुरबाड त्यांच्या विरोधामध्ये शाहीद 11 गुंडे. इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 17 धावा शेवटच्या षटकात. मानप्रम ढवळे पाडा प्रथमेश. चला थोडीशी घाई करणं गरजेचं राहील ही विनंती. 4:52 झालेले आहेत. अजून 2 सामने आहेत. फायनल 2 षटकांची होईल या प्रकारचा खेळ राहिला तर. यशवंतदादा भोईर उपस्थित आहेत आणि सकाळपासून खूप सेवा करतायत ते, त्यांचं कौतुक. 6 चेंडू 17 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि 17 धावा. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. कोणता संघ फायनल मध्ये जातोय तेही आपल्याला पाहायचं. 6 गेंदे और 17 रन. चला वेळ वाचवणं भरपूर गरजेचं राहील. विपुल 11 विवेक. प्रथमेश तयार. इथे टाकलेला हा चेंडू वेगवान जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट. शेवटचे चेंडू 5 चेंडू 17 धावा. सध्याच्या घडीला ढवळेपाडा संघाचं खूप मोठं नाव करण्यामध्ये ज्या खेळाडूचा महत्वाचा वाटा आहे तो प्रथमेश सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू 17 धावा. गोलंदाज तयार. फुलटॉस बिग हिट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. झेल झाला. फलंदाज बाद. चार चेंडू 17 धावा हे समीकरण. दिनेश ठाकरे जे इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं, त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश न्यू बॅटर मैदानामध्ये आलेत. पवन. 4 चेंडू आणि 17 धावा. यशवंत भोईर यांची खूप मोठी हालचाल आज चालू आहे. त्यांचं कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. सातत्यानं त्यांचं लक्ष भरपूर आहे आज. त्यांचं कौतुक. व्यासपीठावर ते आता गेलेत शेख सरांची गाठ घेण्यासाठी. 4 चेंडू आणि 17 धावा. महेश आपल्याला देखील लक्ष ठेवावं लागेल यशवंत सरांवर. मनोहर शेलवले, दत्ता शेलवले यांच्या वतीनं नाश्त्याची व्यवस्था आहे समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला. 4 चेंडू 17 धावा.
तिथे पैसे द्यायला लागतील. एक आठ आहे तिथं. हा लखन आरसाठी फ्री आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी प्रथमेशची. आणि जसे डॉट बॉल येत आहेत तळेगावकरांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. 3 चेंडू आणि 17 धावा. जिथून नॉन स्ट्रायकर एंडवरच का उभा आहे हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. ज्याने 12 चेंडूत 25 धावा केलेल्या. 3 चेंडू 17. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी प्रथमेशची. एक बॉल आला 1 धावा आली. शेवटचे 2 चेंडू 16 धावा. दोन चेंडू 16 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. प्रथमेश. 2 चेंडू 16 धावा. इथे टाकलेला चेंडू लेंथ इथे खराब आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. 2 चेंडू 15 धावा. कोणताही अवांतर चेंडू नसेल तर वाळुकेश्वर चषकाच्या तालुका निहाय गटातून फायनल मध्ये प्रवेश करेल विपुल 11 तळेगाव. गोलंदाज तयार. प्रथमेश. ओ इथे टाकलेला चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक अनिकेत मते. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. कोणत्या प्रकारची धाव या बॉल. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल टू गो. प्रथमेश. प्रथमेशचा हा चेंडू सुंदर आणि विपुल दादा अधिकारी यांचा विपुल 11 तळेगाव हा वाळुकेश्वर चषकाच्या तालुका निहाय गटातून फायनल मध्ये दाखल. अभिनंदन.